नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, खूप साऱ्या कमेंट येत होत्या की सण समारंभ सुरू होत आहेत, स्पेशली गौरी गणपती येत आहेत, तर आम्हाला मेकअप करायला शिकव. तर फ्रेंड्स, कसं आहे, सणांमध्ये प्रत्येकीला तयार व्हायला आवडतं, पण काय होतं, स्वतःचा मेकअप स्वतः अजिबात करता येत नाही आणि त्यामुळे आपल्यालाच मग कुठेतरी रिग्रेट होतं. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये ज्यांना अजिबात मेकअप करता येत नाही किंवा जे नव्याने मेकअप करायला शिकत आहेत, ज्यांना कोणते प्रोडक्ट कसे वापरायचे, कसे लावायचे हे सुद्धा माहिती नाही आहे, पहिले फाउंडेशन लावतात, प्रायमर लावतात की कन्सिलर लावतात, हे काहीच नॉलेज नाही आहे, त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप मेकअप कसं करायचं हे शिकणार आहोत. प्रोडक्ट कसे वापरायचे, कसे लावायचे, फाउंडेशन, कन्सिलर, प्रायमर, कॉन्टोरिंग काय असतं, ईच अँड एव्हरीथिंग आज मी सोप्या पद्धतीने डिटेलमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितलात ना, तर ज्यांना अजिबात मेकअपचा पण माहिती नाही आहे ते पण मेकअप करायला शिकतील. तर चला, जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही आणि लगेचच आपण ही व्हिडिओ सुरू करूयात. पण त्याआधी चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर व्हिडिओला पण लाईक करा. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. लेट्स बिगिन. फ्रेंड्स, मेकअप करायला आता आपण सुरुवात करणार आहोत, पण लक्षात ठेवा, डिरेक्टली चेहऱ्यावर आपल्याला मेकअप नाही अप्लाय करायचं. आपल्याला सगळ्यात पहिले आपल्या चेहऱ्याची क्लिन्झिंग करायची आहे, म्हणजेच मेकअपच्या आधी आपल्याला आपला चेहरा क्लीन करायचा आहे. फेसवॉश किंवा क्लिन्झरने चेहरा व्यवस्थित क्लीन केल्यानंतरच आपल्याला मेकअप करायचा आहे. जर तुम्ही असं नाही केलं आणि जर तुमचा चेहरा घाणेरडा असेल, चेहऱ्यावर धूळ, माती, पोल्युशन किंवा तेल आलेलं असेल आणि अशा घाणेरड्या चेहऱ्यावर जर तुम्ही मेकअप केलात तर तुमचा मेकअप एकतर उतरू शकतो आणि दुसरं म्हणजे तुमचा जो मेकअप आहे तो अजिबात फ्लॉलेस दिसणार नाही. त्याचसोबत तुम्हाला पिंपल, ॲक्नेसुद्धा होऊ शकतात. म्हणून लक्षात ठेवा, मेकअप करण्याआधी आपल्याला आपला चेहरा जो आहे फेसवॉश किंवा क्लिन्झरने क्लीन करून घ्यायचा आहे. आता इथे मी तुमच्यासमोर बसली आहे, तर माझा जो चेहरा आहे तो मी क्लिन्झरने छान व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे. ऑल राईट फ्रेंड्स, क्लिन्झिंग झाल्यानंतर आता आपल्याला स्किन केअर करायची आहे. स्किन केअर का बरं करायची? स्किन केअर केल्याने काय होतं, आपला जो मेकअप आहे ॲट द एंड खूप छान फ्लॉलेस दिसतो. आणि दुसरी गोष्ट अशी की स्किन केअर जी आहे ना, आपल्या चेहऱ्याला मेकअपपासून प्रोटेक्ट करायचं काम करते. त्यामुळे स्किन केअर करायला अजिबात स्किप नाही करायचं. तर सगळ्यात पहिले आपण मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहोत. तर इथे मी पॉन्ड्सचा जेल मॉइश्चरायझर आहे तो घेतलेला आहे, तो अप्लाय करते. मॉइश्चरायझर मी अप्लाय करून घेतलेला आहे आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर आता इथे मी लिप बाम अप्लाय करते. हा बायोटिकचा लिप बाम आहे, प्लम्पिंग लिप बाम आहे. लिप बाम अप्लाय करा, कारण ॲट द एंड जेव्हा आपले जे ओठ असतात ना, ते लिपस्टिक लावण्यासाठी खूप स्मूथ होतात आणि आपली लिपस्टिक पण खूप छान लागली जाते. तर इथे मी लिप बाम अप्लाय करते. स्किन केअर मी छान करून घेतलेली आहे. स्किन केअर केल्यानंतर आता आपण मेकअपला सुरुवात करणार आहोत. तर मेकअपमध्ये सगळ्यात पहिला जो प्रोडक्ट वापरला जातो तो म्हणजेच प्रायमर. ठीक आहे, आता प्रायमर का लावायचं? प्रायमर लावल्याने आपले जे पोर्स असतात ते फील होतात आणि आपला जो चेहरा आहे तो स्मूथ होतो, म्हणजे कॅनव्हाससारखा होतो. त्याच्यावर जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा आपला जो मेकअप आहे तो फ्लॉलेस दिसतो. आता प्रायमरसाठी मी इथे ना मार्सचा प्रायमर अप्लाय करते. ठीक आहे, जिथे जिथे पोर्स आहेत तिथे व्यवस्थित आपल्याला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, प्रायमर अप्लाय केल्याने काय होतं, आपला मेकअप जो आहे ना तो जास्त वेळासाठी टिकून राहतो. त्यामुळे प्रायमर सगळ्यात आधी आपल्याला अप्लाय करायचं आहे. प्रायमर अप्लाय केलं. आता प्रायमर अप्लाय केल्यानंतर आपल्याला बेस मेकअप करायचा आहे. तर बेस मेकअपसाठी तुम्ही बीबी क्रीम वापरू शकता, सीसी क्रीम वापरू शकता, फाउंडेशन वापरू शकता. जर तुम्हाला एक छान चांगला बेस पाहिजे असेल, फ्लॉलेस मेकअप पाहिजे असेल तर तुम्ही फाउंडेशन वापरा. मी इथे स्विस ब्युटीचा हा एअरब्रश फाउंडेशन आहे तो वापरते. एअरब्रश फुल कव्हरेज फाउंडेशन आहे तो वापरते. फाउंडेशन वापरताना कधीही बॉटल अशी शेक करायची. आपल्याला सगळ्यात आधी थोडंसंच फाउंडेशन घ्यायचं आहे, जास्त फाउंडेशन एकदम चेहऱ्याला नाही लावायचं. जर जास्त फाउंडेशन चेहऱ्याला लावलं तर ते केकी होऊ शकतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे हातावर घ्यायचं,
थोडंसं वॉर्मअप करायचं, फाउंडेशन मिक्स करायचं आणि देन डॉट करून पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करायचं. बघू शकता डॉट करून मी फाउंडेशन चेहऱ्यावर अप्लाय केलेलं आहे. आता हा जो फाउंडेशन आहे त्याला आपल्याला ब्लेंड करायचा आहे. तर ब्लेंड करण्यासाठी सगळ्यात बेस्ट जो ऑप्शन मला तरी वाटतो तो म्हणजे ब्युटी ब्लेंडर. ब्युटी ब्लेंडरने खूप छान फाउंडेशन ब्लेंड होतो, खूप छान तुम्हाला कव्हरेज पण मिळेल आणि तुमचा जो बेस आहे तो फ्लॉलेससुद्धा दिसेल. तर इथे मी हा कलर बारचा ब्युटी ब्लेंडर आहे, त्याला आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे 1 मिनटं. 1 मिनटं पाण्यामध्ये ठेवल्यानंतर त्याचं जेवढं पण पाणी आहे ना ते पिळून काढायचं आहे. पिळून काढल्यानंतर हा जो ब्युटी ब्लेंडर आहे त्याची साईज अशी डबल होते. एकदम आपल्याला जेवढं पण पाणी असेल ना तेवढं काढून टाकायचं आहे. फक्त आपला जो ब्युटी ब्लेंडर आहे तो आपल्याला ओला ठेवायचा आहे. याच्यामध्ये जर पाणी असेल ना तर तुमचा फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड नाही होणार. जेवढं पण शक्य असेल तेवढं क्विज आउट करा पाणी. आणि देन आता या ओल्या ब्युटी ब्लेंडरने आपल्याला डॅबिंग मोशनमध्ये फाउंडेशन ब्लेंड करायचं आहे. आता डॅबिंग मोशन म्हणजे काय मी दाखवते. आपल्याला फाउंडेशन बघा अशा प्रकारे ब्लेंड करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे डॅब डॅब करून. असं अजिबात नाही करायचं, स्वाईप नाही करायचं. ठीक आहे, असं रंगसायचं नाही आहे, फक्त आपल्याला असं डॅब डॅब करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला फाउंडेशन ब्लेंड करायचं आहे. आता मी ते डॅबिंग मोशनमध्ये फाउंडेशन ब्लेंड करते. बघू शकता फाउंडेशनचे कव्हरेज खूप छान आहे आणि दोन्ही बाजूला तुम्ही डिफरन्स बघू शकता. तुम्हाला जर चांगला बेस पाहिजे असेल तर सणांमध्ये ना मोस्ट ऑफ द मला असं वाटतं फाउंडेशन लावा, खूप छान कव्हरेज मिळते आणि मेकअप पण आपला लॉंग लास्टिंग होतो. केस थोडे मागे घेऊन अशा प्रकारे फाउंडेशन ब्लेंड करा, कारण इथला जर कलर असा ब्लॅक दिसला आणि व्हाईट मग ते दिसायला असं वाटतं की या लांबूनच समजतं की याने फाउंडेशन खूप लावलेलं आहे. त्यामुळे असं मागे केस घेऊन ना व्यवस्थित फाउंडेशन ब्लेंड करा. गळ्यावरचा फाउंडेशन डॅबिंग नाही केलं तरी चालेल, कारण की जेव्हा तुम्ही असं डॅब करताना आपल्याला खूप त्रास होतो. त्यामुळे मी असं फक्त असं मी स्वाईप करणार, त्याने फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड होतो गळ्यावरचा. हा जो फाउंडेशन आहे ना तो फुल कव्हरेज फाउंडेशन आहे, त्यामुळे खूप छान ब्लेंड होतो आणि कव्हरेज पण खूप छान मिळते. म्हणून लक्षात ठेवा फाउंडेशन जेव्हा तुम्ही चेहऱ्यावर अप्लाय करता तेव्हा थोडं अप्लाय करा. जर तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही अजून एक लेअर त्याच्यावर देऊन ब्लेंड करून तो व्यवस्थित फाउंडेशन म्हणजे अप्लाय करू शकता. एकदा जर खूप जास्त फाउंडेशन लावलं ना तर ते केकी होतं. म्हणून आधी थोडा लावा, थोडा अप्लाय करा. जर तुम्हाला कमी वाटलं तर अजून एक लेअर अप्लाय करा. ठीक आहे, तर आता मी जो हा फाउंडेशन लावला आहे तेवढा मला इनफ आहे. ठीक आहे, फाउंडेशन अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला कन्सिलर अप्लाय करायचं आहे. आता कन्सिलर का लावलं जातं तुम्ही बघू शकता. माझ्या डोळ्याच्या वर ब्लॅकनेस आहे, अंडर आय एरिया थोडेसे डार्क सर्कल आहेत, ओठांच्या अवतीभोवती ब्लॅकनेस आहे. ठीक आहे, जर तुम्हाला चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स आले असतील म्हणजे पिंपलमुळे येणारे जे काळे डाग असतात ते आलेले असतील तर हे सर्व हाईट करण्यासाठी आपण कन्सिलर लावतो. कन्सिलरने डोळ्याच्या खालची वरची वर्तुळे किंवा ओठांच्या अवतीभोवती ब्लॅकनेस, चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स हाईड होऊन चेहरा आपला इवन दिसतो. म्हणून कन्सिलर हा अप्लाय करायचा असतो. कन्सिलरसाठी इथे मी मार्सचा कन्सिलर घेतलेला आहे. हा जो कन्सिलर आहे ना फुल कव्हरेज म्हणजे इतका छान प्रकारे हाईड करतो, हा तुम्ही घेऊ शकता आणि खूप अफोर्डेबल आहे. मी आय थिंक 150 रुपयाचा ॲमेझॉनवरून घेतलेला आहे. ठीक आहे, तर सगळ्यात आधी डोळ्याच्या वर अप्लाय करते, त्यानंतर डोळ्याच्या खाली, त्यानंतर ओठाच्या अवतीभोवती. आता मला ना थोडेसे डार्क स्पॉट्ससुद्धा झालेले आहेत तर ते सुद्धा मला हाईड करायचे आहेत.
थोडं मी नाकाच्या इथे सुद्धा लावते, कारण इथे ना थोडासा ब्लॅकनेस असतो आपल्याला. आता परत एकदा ब्युटी ब्लेंडरचा हा जो टोक असतो ना, या साईडून आपल्याला कन्सिलर जो आहे तो ब्लेंड करायचा आहे. तर सगळ्यात आधी डोळ्याच्या खाली मी व्यवस्थित अप्लाय करून घेते, ब्लेंड करून घेते. आता तुम्ही दोन्ही डोळ्यामध्ये डिफरन्स बघू शकता. या साईडला मी व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेलं आहे कन्सिलर लावून, आणि इकडचा बघा किती फरक दिसतो आहे. म्हणजे कन्सिलर लावल्याने किती आपले जे ब्लॅकनेस आहे डोळ्याखालची, डोळ्याच्या वरती एकदम हाईड होते आणि आपला चेहरा इवन दिसतो. तर तुम्ही नुसतं फाउंडेशन इथे लावलं ना तर ते सगळं ग्रे दिसायला लागतं. म्हणून कन्सिलर लावून जेवढं पण चेहऱ्यावर पिगमेंटेशन आहे, जेवढी पण ब्लॅकनेस आहे, डार्क सर्कल आहे, ते व्यवस्थित आपल्याला हाईड करायचे आहेत. कन्सिलर मी छान अप्लाय केलं, ब्लेंड केलं, आणि तुम्ही माझा चेहरा बघू शकता इवन दिसतं, कुठेच काळा गोरं नाही आहे, एकदम व्यवस्थित आणि एकदम समान दिसतं. ठीक आहे. आता कन्सिलर लावल्यानंतर लगेचच आपल्याला पावडरने आपला चेहरा जो आहे तो सेट करून घ्यायचा आहे. असं जर तुम्ही नाही केलं तर तुमच्या डोळ्यावरच्या ज्या लावलेलं जे कन्सिलर आहे ना, किंवा डोळ्याच्या खाली इथे ना आपल्या खूप लाईन्स असतात, तर त्या लाईन्समध्ये कन्सिलर आतमध्ये जातं आणि त्या लाईन्स दिसायला लागतात. त्यामुळे कन्सिलर लावल्यानंतर पावडरने लगेचच आपल्याला पूर्ण चेहरा जो आहे तो आपल्याला सेट करायचा आहे. तर इथं मी आहे ना चेहरा सेट करण्यासाठी तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर पण वापरू शकता, लूज पावडर पण वापरू शकता. मी इथे इनसाईडची लूज पावडर घेतलेली आहे आणि ही माझी फेवरेट आहे, मी खूप वापरते हिला. ठीक आहे. इथे मी पफ घेतलेला आहे आणि पफने माझा पूर्ण जो चेहरा आहे तो सेट करून घेते. तुम्ही ब्रशने पण करू शकता. ठीक आहे. मी पावडर घेतलेली आहे. एक्स्ट्राची पावडर जी आहे ना ती अशा प्रकारे आपल्याला हातावर काढायची आहे आणि सगळ्यात पहिले डोळ्याच्या खाली आपल्याला कन्सिलर जो आहे तो व्यवस्थित सेट करायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे एक्स्ट्राची पावडर हातावर काढा, नाही तर खूप जास्त पावडर लावलं तर खूप पावडरी होईल ते. त्यानंतर डोळ्याच्या वर व्यवस्थित आपण कन्सिलरला सेट करूयात. आता कन्सिलर मी व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे. आता ओव्हरऑल पूर्ण जो चेहरा आहे त्याला पण आपण व्यवस्थित सेट करून घेऊ. त्यानंतर गळ्याला अजिबात नाही विसरायचं. डन. फ्रेंड्स, बेस मेकअप आपला कंप्लीट झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप जसं मी सांगितलं आहे तसं बेस मेकअप करायचा आहे. तुम्ही बघू शकता माझा जो बेस मेकअप आहे ना तो किती फ्लॉलेस दिसतो. जर तुम्ही अशा प्रकारे बेस मेकअप केलात तर तुमचा पण जो बेस मेकअप आहे, फाउंडेशन कन्सिलर लावून आपण जो केलेला आहे तो पण असाच फ्लॉलेस दिसेल. ठीक आहे. आता बेस मेकअप कंप्लीट झाला. सगळ्यात पहिले आपण आपल्या डोळ्यांचा मेकअप करू. तर मी सगळ्यात पहिले ॲब्रो फिल करणार आहे. तर त्यासाठी मी इनसाईडचा ॲब्रो पॅलेट घेतलेला आहे. खूप अफोर्डेबल हा ॲब्रो पॅलेट आहे आणि याच्यातला आपण हा जो मधला ब्राऊन कलर आहे ना, ठीक आहे, तो घेणार आहोत. तर ही जी स्पूली आहे ना त्याने अशा प्रकारे सगळ्यात आधी ॲब्रो ज्या आहेत ना त्या कोंब करायच्या आणि जेवढ्या पण गॅप्स आहेत ना त्या सगळ्यात आधी फिल करायच्या. एकदम हलक्या हलक्या हाताने आपल्याला फिल करायच्या आहेत, जेणेकरून त्या नॅचरल दिसल्या पाहिजेत, अजिबात फेक नाही वाटल्या पाहिजेत.
परत एकदा ॲब्रोंना कोंब करा, जेणेकरून एक्स्ट्राची जी पावडर असते ना ती निघून जाते. आता बघू शकता दोन्ही ॲब्रोमध्ये किती डिफरन्स आला आहे. फ्रेंड्स, ॲब्रो फिल करून घेतलेले आहेत. आता आपण आय शॅडो करणार आहोत. तर कसं आहे फ्रेंड्स, जे बिगनर्स असतात ना त्यांना अजिबात आय शॅडो येत नाही, तर त्यांच्यासाठी आज मी खूप सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप सोप्या पद्धतीने शिकवते, पण आज पण मी सोप्या पद्धतीने शिकवणार. ज्यांना अजिबात डोळ्यांचा मेकअप करता येत नाही ते सुद्धा इझिली करतील. ठीक आहे. तर इथे मी आय शॅडोसाठी स्विस ब्युटीचा हा अल्टिमेट आय शॅडो पॅलेट घेतलेला आहे आणि याचा शेड आहे 01. तर हा आय शॅडो पॅलेट वापरून आज आपण डोळ्यांचा मेकअप करणार आहोत. तर फ्रेंड्स, सगळ्यात पहिले आपण यातला एक ना लाईट कलर घेणार आहोत. हा ठीक आहे. लाईट कलर आपण आपल्या पूर्ण आयलिडवर अप्लाय करणार आहोत. अप्लाय करायचं आणि हलक्या हलक्या हाताने ब्लेंड करायचं. पूर्ण आयलिडवर मी अप्लाय करून घेतलेलं आहे आणि हलक्या हलक्या हाताने आपल्याला अशा प्रकारे ब्लेंड करायचं आहे. ठीक आहे. बघू शकता दोन्ही आयलिडवर मी व्यवस्थित हा कलर अप्लाय करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता याच पॅलेटमधून हा जो पिंक कलर आहे ना तो मी घेतलेला आहे. हा जो पिंक कलर आहे तो आपल्याला आपल्या आयलिडवर अप्लाय करायचा आहे अशा प्रकारे. खूप वर नाही आपल्याला घेऊन जायचं, फक्त जिथं क्रीज आहे ना आपला जो डोळा आहे जिथे फोल्ड होतं लाईक इथे, ठीक आहे, तिथपर्यंतच हा कलर आपल्याला अप्लाय करायचा आहे. एवढंच करायचं. या लिडवर मी व्यवस्थित अप्लाय केलं. आता या साईडला पण मी अप्लाय करणार. आता मी एक छोटा ब्रश घेतलेला आहे. हा जो डार्क ब्राऊन कलर आहे ना तो घेते या ब्रशला. ठीक आहे. एक्स्ट्राचं जे प्रोडक्ट आहे ते अशा प्रकारे काढून टाकायचं आहे. खूप जास्त नाही घ्यायचं, थोडंसं घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपली ही खालची जी आयलिड आहे ना तिथे हा कलर आपल्याला अप्लाय करायचा आहे. अशा प्रकारे. आयशॅडो आपला झालेला आहे. एवढंच आपल्याला करायचं आहे, याच्यापेक्षा जास्त अजिबात नाही करायचं, नाहीतर जे बिगनर्स आहेत त्यांचं सगळं ते मेसी होऊन जाईल, खराब होऊन जाईल. तर 3 स्टेपमध्ये सांगितलेलं आहे तेवढंच करा. राईट. आता आपण लायनर अप्लाय करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी आहे ना फेसेस करणाऱ्याचा आयलायनर घेतलेला आहे आणि अफोर्डेबल लायनर आहे आणि अप्लाय करण्यासाठी याचा जो ब्रश आहे, याची जी टीप आहे ती खूप छान आहे. तर आपल्याला आता आपण लायनर अप्लाय करणार आहोत. अप्लाय केल्यानंतर आपण काजळ लावणार आहोत. तर काजळसाठी इथे मी मेबेलिनचा कोळसर काजळ आहे तो लावते. काजळ लावल्यानंतर आता आपल्याला मस्कारा अप्लाय करायचा आहे. तर त्यासाठी इथे मी स्विस ब्युटीचा मस्कारा आहे तो अप्लाय करते आणि हा वॉटरप्रूफ आहे. खूप वेळासाठी डोळ्यांना जसाच्या तसा राहतो.
तर सगळ्यात पहिले वरच्या ज्या पापण्या आहेत त्यांना अप्लाय करायचं. वरच्या पापण्यांना अप्लाय केल्यानंतर खालच्या पापण्यांना. आता बघू शकता खालच्या पापण्यांना मी अप्लाय केलं तोपर्यंत वरच्या ज्या पापण्या आहेत ना त्या थोड्याशा सुकतात. आता आपल्याला डबल कोट करायचे आहे, म्हणजे अजून एकदा लायनर अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या ज्या पापण्या आहेत ना व्यवस्थित थिक दिसतील. आता दोन्ही डोळ्यांमध्ये तुम्ही डिफरन्स बघू शकता. या पापण्या माझ्या दिसतच नाही आहेत, पण डबल कोटिंग केल्यामुळे या ज्या साईडच्या पापण्या आहेत त्या दाट दिसत आहेत आणि दिसून येत आहेत. ठीक आहे, तर आता इकडे पण आपण मस्कारा अप्लाय करून घेऊ. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला सोप्या पद्धतीने डोळ्यांचा मेकअप करायचा आहे आणि तुम्ही माझे डोळे बघू शकता किती सुंदर छान अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत. ठीक आहे, डोळ्यांचा मेकअप झाला. आता परत एकदा आपल्याला चेहऱ्याचा मेकअप करायचा आहे. आता बेस मेकअप आणि फेस मेकअप यामध्ये फरक आहे. बेस मेकअपमध्ये प्रायमर, फाउंडेशन, कन्सिलर वापरला जातो आणि फेस मेकअपमध्ये कॉन्टोरिंग, ब्लश आणि हायलायटर लावलं जातं. ठीक आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आता आपण फेस मेकअप करणार आहोत. तर फेस मेकअपसाठी सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या चेहऱ्याची कॉन्टोरिंग करायची आहे. आता जे बिगनर्स आहेत किंवा जे नव्याने मेकअप करायला शिकतात त्यांना कॉन्टोरिंग अजिबात करता येत नाही, तर मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे, तर तुम्ही ती इझिली करू शकता. ठीक आहे, कॉन्टोरिंगसाठी मी इथे कॉन्टोर पॅलेट घेतलेला आहे. हा NYWayचा कॉन्टोर पॅलेट आहे. खूप सुंदर पॅलेट आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. आणि बघू शकता शेड पण खूप छान ब्राऊन कलर आहे. तर कॉन्टोरिंग मी ब्रश घेते. ठीक आहे, बघू शकता थोडासा ह्याचा फ्लॅट म्हणजे थोडासा स्लांट आहे हा ब्रश, तिरका आहे. तर असा ब्रश घ्यायचा आहे कॉन्टोरिंगसाठी. त्यात पहिले प्रोडक्ट घ्यायचा आहे ब्रशला. एक्स्ट्राचा प्रोडक्ट कधीही काढून टाकायचा. खूप जास्त ब्रशला प्रोडक्ट जर आला असेल तर त्याला काढून टाका, कारण जर लावल्यानंतर ना ते ब्लेंड नाही होत. ठीक आहे, असं स्क्वेअर कोणताही पॅलेट तुम्ही घेऊ शकता. आणि हा जो पॅलेट आहे ना तो आपल्याला जिथून आपला कान स्टार्ट होतो इथून तिथे अशा प्रकारे ठेवायचं आहे. ठीक आहे, आता असं ठेवल्यानंतर आपली ॲब्रो जिथून एंड होते ना तिथून सरळ इथे यायचं आणि ब्रश इथे ठेवायचा आणि वरच्या बाजूला अशा प्रकारे आपल्याला प्रोडक्ट अप्लाय करून घ्यायचं. अशा प्रकारे प्रोडक्ट अप्लाय करायचं आहे. प्रोडक्ट अप्लाय झाल्यानंतर आता आपल्याला वरच्या बाजूला प्रोडक्टला ब्लेंड करायचं आहे. परत एकदा इकडे दाखवते फ्रेंड्स. आता या साईडला मी दाखवते. प्रोडक्ट आपल्या ब्रशला घ्यायचं आहे अशा प्रकारे, एक्स्ट्राचं काढून टाकायचं आणि पॅलेट आपल्याला जो आहे तो अशा प्रकारे ठेवायचा आहे. जिथून आपला कान स्टार्ट होतो ना तिथे आपल्याला अशा प्रकारे क्रॉसमध्ये पॅलेट ठेवायचं आहे. आता जिथून आपले ॲब्रो जे एंड होते ना तिथून सरळ यायचं अशा प्रकारे. इथे आपल्याला ब्रश ठेवायचा आहे आणि वरच्या बाजूला प्रोडक्ट अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, आता प्रोडक्ट मी अप्लाय केलेला आहे. आता या प्रोडक्टला आपल्याला ब्लेंड करायचं आहे. बघा एक शॅडो क्रिएट झालेला आहे आणि माझा जो चेहरा आहे तो एकदम स्लिम दिसतो. बघा जर तुमचा चेहरा गोल असेल, चेहरा जर मोठा असेल आणि तुम्हाला जर चेहऱ्याला लहान दाखवायचा असेल तर आपल्याला कॉन्टोरिंग करायची आहे. ठीक आहे, चेहऱ्याची म्हणजे गाळांची कॉन्टोरिंग झाली. आता आपल्याला फोरहेडची कॉन्टोरिंग करायची आहे. तर ब्रशला प्रोडक्ट घ्यायचं आणि अशा प्रकारे अप्लाय करायचं आणि वरच्या बाजूला आपल्याला प्रोडक्ट ब्लेंड करायचं आहे. आता आपल्याला जॉ लाईनची कॉन्टोरिंग करायची आहे. ज्यांची जॉ लाईन खूप अशी इथे म्हणजे फॅट आलेला असतो, डबल चिन झालेली असते, तर तिला कमी दाखवण्यासाठी किंवा ती हाईट करण्यासाठी आपण जॉ लाईनची कॉन्टोरिंग करतो. ठीक आहे, तर प्रोडक्ट जॉ लाईनची जी ही लाईन आहे ना तिथं आपल्याला अप्लाय करायचं आहे. अशा प्रकारे अप्लाय केल्यानंतर खालच्या बाजूला ब्लेंड करायचं आहे. ठीक आहे, ब्लेंड केलं. आता आपण नाकाची कॉन्टोरिंग करणार आहोत. तर नाकाच्या कॉन्टोरिंगसाठी आपल्याला पहिलं बोट आणि थंब घ्यायचं आहे. अशा प्रकारे डीप करायचं याच्यामध्ये आणि आपल्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये आपल्याला असं ठेवायचं आहे नाकावर. ठीक आहे, आणि एक सरळ लाईन आपल्याला काढून घ्यायची आहे. बघा
आणि बोटाने म्हणजे फिंगरने आपल्याला व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. माझं जे नाक आहे ते एकदम सरळ दिसतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कॉन्टोरिंग करायचे आहे. फ्रेंड्स, चेहऱ्याची कॉन्टोरिंग करून घेतलेली आहे. कॉन्टोरिंग झाल्यानंतर आता आपल्याला ब्लश अप्लाय करायचा आहे. तर ब्लशसाठी इथे मी स्ट्युअर कुर्कीचा ब्लश घेतलेला आहे. पर्पलवर तुम्हाला आरामात मिळेल. तर बघू शकता खूप छान शेड आहे. ब्रशला मी प्रोडक्ट घेतलेला आहे. एक्स्ट्राचा प्रोडक्ट कधीही काढून टाकायचा अशा प्रकारे. आता आपल्याला ब्लश कुठे अप्लाय करायचं आहे, आपण जिथे कॉन्टोरिंग केली ना त्याच्यावर, ठीक आहे, त्याच्यावर आपल्याला अशा प्रकारे ब्लश अप्लाय करायचं आहे. एकदम खूप जास्त ब्लश घेऊ नका, कारण जर खूप जास्त तुम्ही एकदम लावलं ना तर ते ब्लेंड करायला खूप कठीण जातं, अक्षरशः ब्लेंडच होत नाही. तर हलका हलका आधी लावा. तुम्हाला कमी वाटलं तर अजून प्रोडक्ट घ्या, अप्लाय करा आणि देन वरच्या बाजूला तुम्हाला अशा प्रकारे ब्लेंड करायचं आहे. बघू शकता माझा चेहरा एकदम नॅचरल दिसतो, खूप जास्त नाही वाटत. आता या साईडला पण आपल्याला कॉन्टोरिंग केली आहे त्याच्यावर अप्लाय करायचं आहे अशा प्रकारे. अप्लाय केल्यानंतर वरच्या बाजूला अगेन आपल्याला ब्लेंड करायचं आहे. फ्रेंड्स, छान मी ब्लश अप्लाय करून घेतलं. ब्लश अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला हायलायटर लावायचं आहे. हायलायटरसाठी इथे मी मेबलिनचा मास्टर क्रोम हायलायटर घेतलेला आहे. कधीही तुम्ही मेकअप करताना तर थोडंसं हायलायटर लावत चला. त्याने काय होतं माहिती आहे का, आपले जे चेहऱ्याचे फीचर्स असतात ना, म्हणजे जे चेहऱ्याचे हाय पॉईंट असतात जसं की चिक्स, नोज, फोरहेड, अनहोटी वगैरे, हे उठून दिसतात. जेव्हा आपण फोटो वगैरे काढतो ना तर त्यांनी आपले जे फोटो असतात ना ते एकदम उठावदार दिसतात. त्यामुळे हायलायटर नक्की लावा. इथे मी मेबलिनचा मास्टर क्रोम हायलायटर घेतलेला आहे आणि हा हायलायटर ब्रश आहे. सगळ्यात पहिले हायलायटर आता कुठे लावायचं, हाय पॉईंट्स म्हणजे कुठले, जिथे आपण ब्लश अप्लाय केलेले आहे ना त्याच्यावर आपल्याला हायलायटर लावायचं आहे. ठीक आहे. थोडंसं फोरहेडला अप्लाय करा. त्यानंतर अप्पर लिप्सच्या इथे आणि अनहोटीला. थोडंसं मी इथे ब्रावोच्या इथे अप्लाय करते. आणि थोडंसं फिंगरला घ्यायचं आहे. ठीक आहे. असे मी अंगठीला थोडंसं घेतलेलं आहे आणि इनर कॉर्नरला. बस. मेकअप आपला कंप्लीट झालेला आहे. मेकअप कंप्लीट झाल्यानंतर आता आपल्याला आपला जो मेकअप आहे त्याला फिक्स करायचा आहे मेकअप फिक्सरने. मेकअप फिक्सरने मेकअप फिक्स करायला अजिबात नाही विसरायचं, कारण जर मेकअप फिक्सरने मेकअप फिक्स नाही केला तर आपला मेकअप उतरू शकतो किंवा लाँग लास्टिंग नाही होणार. जर तुम्हाला लाँग लास्टिंग मेकअप पाहिजे असेल तर मेकअप फिक्सरने मेकअप फिक्स नक्की करा. इथे मी ब्ल्यू हेवनचा मेकअप फिक्सर घेतलेला आहे आणि हा थोडासा डुई ग्लो लुक, म्हणजे याच्याने ना चेहरा थोडासा ग्लोई दिसतो. तर हा मेकअप फिक्सर मी आज वापरणार आहे. थोडासा शेक करायचा आणि पूर्ण चेहऱ्यावर आपण अप्लाय करून घेऊ. ब्युटी ब्लेंडर घ्यायचं आणि फक्त अशा प्रकारे आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर डॅप डॅप करायचं आहे, जेणेकरून लवकरात लवकर आपला जो मेकअप फिक्सर आहे तो फिक्स होईल. तर लास्टला आपल्याला लिपस्टिक अप्लाय करायची आहे. तर त्यासाठी इथे मी यूज करते माय ग्लॅमचा हा सुंदर असा पर्पलिश थोडासा पिंकिश शेड आहे, तो अप्लाय करते. याचा जो शेड आहे तो आहे LM35. तुम्हाला मी नाव पण स्क्रीनवर दिसेल, नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल.
तर हा शेड आज आपण अप्लाय करणार आहोत. तर फ्रेंड्स, ही आहे आपली आजची व्हिडिओ. अशा प्रकारे आपल्याला स्टेप बाय स्टेप मेकअप करायला शिकायचं आहे. फ्रेंड्स, मी तुम्हाला ज्या स्टेप सांगितलेल्या आहेत आणि जी टेक्निक सांगितलेली आहे ना, ती जर फॉलो केलीत ना तुम्ही, ॲट द एंड तुम्हाला पण खूप सुंदर मेकअप करता येईल. बघा, कोणतीही गोष्ट एकदा केल्याने नाही होत, त्याची आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते. तर कधीतरी असा वेळ काढायचा आणि प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस केल्याने ती सवय एक होते आणि ॲट द एंड ना आपल्याला स्वतःचा मेकअप स्वतः करता येतो. स्वतःचा मेकअप स्वतः करता आला ना, इतकंच बस झालं. आपल्याला कुठे लोकांचा मेकअप करायला जायचं आहे, जेव्हा सण समारंभ असतात किंवा कोणताही घरामध्ये कार्यक्रम असतो, तेव्हा स्वतःचा मेकअप अगदी स्वतः आलाच पाहिजे. त्यामुळे थोडीशी प्रॅक्टिस करा. बघा, आधी केल्याने होत असते, आधी केल्याचे पाहिजे. स्वतःवर एक्सपेरिमेंट करत चाला. त्याने काय होते, एक सवय होते आणि मग ती सवय आपली एक म्हणजे ना आपली एक टेक्निक बनून जाते. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ. आय होप तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्हाला काही जरी शिकायला मिळाले या व्हिडिओमध्ये, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. सर्व प्रोडक्टच्या ज्या लिंक्स आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेल्या आहेत आणि व्हिडिओमध्ये टॅगसुद्धा केलेले आहेत. तुमचे काय अदर टॉपिक असतील ना, तेही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. त्या टॉपिक्सवर मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल. फ्रेंड्स, आतासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव्ह. टेक केअर आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.